आता ज्या वेळेला आपण असं म्हणतो की ही सगळी कारणं आहेत, या सगळ्या कारणांमुळे 60 लाख लोक घराच्या बाहेर पडली आहेत, मग मुद्दा येतो कोण जात्यात आहे, कोण सुपात आहे. मताच टक्का जेव्हा वाढतो तेव्हा कुणाला धोका आहे, कोण अडचणीत आहे, कोण निर्धास्त आहे ते आता जाणून आपण घेणार आहोत. पटकन जाऊयात नागपुरात. नागपुरातला एक मतदारसंघ लक्षवेधी ठरतोय, तो आहे नितीन राऊत यांचा. याच निमित्तानं आपण आधी पाहूयात काय तपशील आहे समोर येतोय तो. नितीन राऊत अडचणीत आहेत असा निष्कर्ष काढला गेलेला आहे. स्थानिक पत्रकारांच्या माध्यमातून हा निष्कर्ष आपल्या समोर येतोय. उत्तर नागपूरचे ते उमेदवार आहेत काँग्रेसचे. कारण काय आहेत ऐका. उत्तर नागपूरमध्ये दरवर्षी नितीन राऊत हे निवडून येतात आणि काँग्रेसचं तिथे खोरीपानंतर काँग्रेसच हे प्रभावी ठरते. परंतु 2014मध्ये डॉक्टर मिलिंद माने अचानक निवडून आले. ते BSPच्या फॅक्टरमुळे. BSPनी खूप मोठी झेप घेतली होती, 55,000पर्यंत मतं घेतली होती. त्याच्यामुळे तो निकाल उत्तर नागपूरमध्ये धक्कादायक लागला होता आणि ती स्थिती यावेळी देखील होऊ शकते. आणि यावेळी देखील नितीन राऊत यांच्या विरोधात 24 उमेदवार होते आणि 24 पैकी 22 उमेदवार हे एकाच जातीचे होते. याच्याच व्यतिरिक्त नागपूरच्याही आसपास असलेल्या इतर काही महत्त्वाच्या मतदारसंघांवर आपण नजर टाकणार आहोत आणि तिथले संकेत काय आपल्यापर्यंत येत आहेत ते पाहणार आहोत. हा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे, तो आहे काटोल. तिथे सलील देशमुख विरुद्ध चरणसिंग ठाकूर अशी लढत आहे. त्यानंतर नागपूर दक्षिण मोहन मते विरुद्ध गिरीश पांडव, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमधली लढत. नागपूर मध्यमध्ये प्रवीण डटके विरुद्ध बंटी शेळके. आशिष जयस्वाल रामटेक मधली लढत फार इंटरेस्टिंग होऊ घातलेली आहे. विशाल बरवटे त्यांच्या विरोधात आहेत. या सगळ्या लढतींच्या निमित्तानं काय निरीक्षण आहे ते पहा. कदाचित पश्चिम नागपूरचा असू शकतो, पश्चिम नागपूरचा विकास ठाकरेंचा. आणि कारण त्या ठिकाणी काय झालं की त्या ठिकाणी विकास ठाकरे मागच्या वेळेला 6,000 निवडून आले होते. तिथे आता नरेंद्र जिचकार उभे राहिले आणि नरेंद्र जिचकारचं एकूण जे त्यांचं काम होतं तिथे, तर त्यांचे वोट्स जर जास्त झाले आणि तिथे बेग नावाचा जो कॅन्डिडेट, आणि तिथे मुस्लिम वोट मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे की जे काँग्रेसकडे जातात, तर त्याचं डिव्हिजन त्या ठिकाणी ते होताना दिसतं. आणि नरेंद्र जिचकारांनी समजा 20 ते 25,000 वोट्स घेतले तर तो एक भाग मला वाटतं तो एक धक्कादायक निकाल असू शकतो. तर नागपूरमध्ये दक्षिणची जागा, काटोलची जागा, नंतर मध्य नागपूरची जागा, रामटेकची जागा, जिथे सांगली पॅटर्न राज्यभरात चर्चा. दक्षिण आणि रामटेकच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली. या 2 जागांवरून प्रचंड ओढाताण झाली आणि ह्या जागा माझ्या दृष्टीने तरी धक्कादायक निकाल देऊ शकतात. या चर्चेच्या बरोबर आता पटकन कोल्हापुरातल्या एका महत्त्वाच्या लढतीकडे आपण लक्ष देतोय. ती आहे राजेश क्षीरसागर विरुद्ध राजेश लाटकर. या लढतीमध्ये काँग्रेसचा घोषित उमेदवार अचानक मैदानातून बाजूला झाला. काँग्रेसचं चिन्ह इथून गायब झालं. काय होऊ शकतंय ते सांगतायत पत्रकार. कागलमध्ये जवळपास 81% मतदान झालेलं आहे. करवीरमध्ये 84.94 मतदान. हे मतदारसंघात मागच्या वेळी पण एवढंच मतदान झालं होतं, ते वाढले. आता खरे वाढले म्हणजे कुठं उत्तरमध्ये वाढले. त्याचं कारण असं आहे की उमेदवार दोघंही तागडे लागले आणि दोन्ही यंत्रणा चांगल्या रावल्या. आणखीन एक याच्या पाठीमागचं कारण असं आहे की लाडक्या बहिणीचा इम्पॅक्टसुद्धा असू शकतो. लाडक्या बहिणीमुळं महिलांना जे 1500 रुपये महिन्याला आणि बोनस दिवाळीचं वगैरे मिळालं, त्यातून एक मतदान वाढण्याची शक्यता मोठी आहे. आपण आता या चर्चेतला एक महत्त्वाचा आणखीन मुद्दा घेणार आहोत. थोड्याच वेळापूर्वी आपण ऐकलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये मतटक्का वाढला कारण लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी रस्त्यावर उतरले. या मंडळींना 2 प्रकारच्या अनुभवांना सामोरं जावं लागलं. एका बाजूला सरकारनं दिवाळीपूर्वी 7,500 रुपये खात्यात जमा केले होते. दुसऱ्या बाजूला 3,000 रुपये महिन्याला मिळण्याचं आश्वासन होतं. पण निरीक्षण महत्त्वाचं इथं असं आहे की जर विद्यमान सरकार गेलं तर येणारे 1,500 मिळणार नाहीत. 3,000 येतील की नाही ते ठाऊक नाही. काय निरीक्षण आहेत पाहूया.
निवडणुकीच्या दरम्यान ज्या काही घोषणा झालेल्या आहेत विद्यमान सरकारकडनं म्हणजे महायुतीकडनं, तर लाडकी बहीण योजना फॉर एक्झाम्पल, ह्याच्यामुळे हा जो अँटी इन्कम्बन्सीचा जो एक अँगल होता तो बऱ्यापैकी पुसला गेलेला आहे, किंवा तो त्याचं कन्व्हर्जन आपण म्हणू की प्रो इन्कम्बन्सीमध्ये झालेलं आहे. म्हणजे त्याचा झाला तर फायदाच होणार आहे. महायुतीच्या बाजूनी लाडकी बहीण योजना ही जी आहे ती गेम चेंजर ठरू शकते असं आता सध्याच्या स्थितीत, किंवा मतदानोत्तर जे काही येत आहे लोकांचे कल त्यावरून तरी आपल्याला म्हणता येईल. एका बाजूला हा लाडकी बहीण इम्पॅक्ट ज्याला म्हणावा तो आहे, तर दुसऱ्या बाजूला काही महत्त्वाच्या नेत्यांच्या संदर्भातला तपशील आहे. तो तपशील समोर येतोय आणि मग त्याचं विश्लेषण. पृथ्वीराज चव्हाण आणि छगन भुजबळ हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत महाराष्ट्रातले. पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत, दक्षिण कराडमधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. छगन भुजबळ येवल्यातून आहेत, राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. आता पृथ्वीराज चव्हाण आणि छगन भुजबळ ही दोन्ही मंडळी अडचणीत आहेत अशा प्रकारचा प्राथमिक अंदाज बांधला जातोय. पृथ्वीराज चव्हाणांच्या अडचणीची कारणं काय आणि भुजबळांच्या अडचणीची कारणं काय याची चर्चा टप्प्याटप्प्यानं होऊच शकते. पण त्यातल्या त्यात सुद्धा पटकन लक्षात घ्यायचं तर संपर्काचा अभाव आणि त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्षातलं अतुल भोसलेंनी उभं केलेलं आव्हान, ही दोन बाबी या पृथ्वीराज चव्हाणांच्या समोर अडचणीच्या ठरू शकतात. दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांच्या संदर्भातल्या अडचणीचे मुद्दे कुठले तेही लक्षात घ्यायला लागेल. कारण छगन भुजबळ यांच्या विरोधात जरांगे पाटील यांनी केलेली खुली आव्हानाची भाषा आणि त्यामुळे झालेलं ध्रुवीकरण हे मुद्दे अडचणीचे सांगितले जात आहेत. एकदा पटकन या निमित्तानं आपण निरीक्षण ऐकणार आहोत. जर धक्कादायक निकाल म्हटला तर येवल्यात काय होईल, लोकांना उत्सुकता आहे. छगन भुजबळ खरंच निवडून येतील की ते पडतील. दुसरं इकडं कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांचं खरंच काय होईल, कारण ते पराभवाच्या छायेत आहेत असं म्हणतात. पण मला असं वाटतं की ते स्वतः एकूण त्यांची जी प्रतिमा पाहिली तर ते निवडून यावेत विधानसभेमध्ये. अशा चांगल्या लोकांची गरज आहे, मात्र ते अडचणीत आहेत अशी मात्र चर्चा आहे. चर्चा आपण पृथ्वीराज चव्हाण आणि छगन भुजबळांची करतोय आणि त्याचमुळे स्वाभाविकरित्या मोठ्या नेत्यांच्या चर्चेतलं एक अत्यंत लक्षवेधी नाव आणि त्यात सुद्धा काय होणार बारामतीत हा अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यानिमित्तानं ज्या इतरही मतदारसंघांवर लक्ष देणं गरजेचं आहे त्याचा तपशील समोर आलाय, तो पहा. बारामतीची चर्चा योगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढाई आहे हे एव्हाना प्रत्येकाला पाठ झालेलं असणार आहे. पुरंदरची लढाई सुद्धा लक्षवेधी आहे. संजय जगताप विरुद्ध विजय शिवतारे अशी तिथली लढाई आहे. शिवाजीनगर मधली लढाई आहे दत्तात्रय बहिरट विरुद्ध सिद्धार्थ शिरोळे. कसबा पेठ मधली लढाई सुद्धा लक्षवेधी ठरतीये. भारतीय जनता पार्टीचा परंपरागत मतदारसंघ काँग्रेसने हिसकावून घेतलाय. त्यानिमित्तानं आपल्या समोर येणारे हे तपशील आपण पहा. बारामती आता आपल्या समोर आहे. राष्ट्रवादीतला एक गट विरुद्ध दुसरा गट, काँग्रेस विरुद्ध शिवसेनेची लढाई आहे ती पुरंदरमध्ये, त्याचा तपशील आपल्या समोर आहे. यानंतरचा तपशील भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस म्हणून आहे, तोही आपल्या समोर येतोय. आणि आता यानंतर पुढचा तपशील आपल्या समोर येईल तो कसबा पेठेतला. तिथं भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस अशी लढाई आहे. चर्चा केवळ आणि केवळ बारामतीपुरती नाहीये, तर बारामतीच्याच बरोबर पुणे आणि आसपासच्या काही महत्त्वाच्या मतदारसंघांची. त्याची थोड्या वेळापूर्वी आपल्याला तपशीलवार माहिती दिली. आता त्याचं निरीक्षण पहा. बारामतीत कोण जिंकू शकतं याचं उत्तर तुम्हाला यात सापडेल. बारामतीबद्दल सगळ्या राज्यांना उत्सुकता आहे. तुम्ही जर बघितलं तर सगळ्या माध्यमांचा एक प्रतिनिधी गेल्या काही दिवसापासून बारामतीतच आहे. तर बारामतीत खरंच काय होणार, बारामती बाहेरच्या लोकांना फार उत्सुकता आहे. पण मला असं वाटतं की तिथंसुद्धा अजित पवारांचं जे लीड आहे ते गेल्या वेळचं लीड आता नाही मिळू शकणार, पण अजित पवार निवडून नक्की येतील. बारामतीत अजित पवारांच्या विजयाची भविष्यवाणी झालेली आहे. लीड कमी होईल म्हणजे अर्थातच मताधिक्य घटेल अशी शक्यता सुद्धा व्यक्त झालेली आहे. बारामतीतली लढाई ही आता कौटुंबिक भांडणाच्या स्तरापर्यंत पोहोचली आहे. निकाल काय असेल त्याचा एक अंदाज आम्ही आपल्यासमोर मांडला. आता जाऊयात पुरंदरचा तपशील. कोण उमेदवार आहे ते थोड्या वेळापूर्वी आपल्याला दाखवलं. त्याच्यात निकाल कोणत्या बाजूला फिरू शकतो, का
ऐका. पुरंदर या ठिकाणी संजय जगताप आणि विजय शिवतारे हे दोन उमेदवार एकामेकाच्या समोर ठाकल्यानंतर त्यांचं जी आत्तापर्यंत लीड होतं आणि त्यांची निवडून येण्याची जी परंपरा होती त्या परंपरेमध्ये एक तिसरं नाव झेंडे हे देखील घेतलं जातं आहे. आणि झेंडेंची उमेदवारी ही संजय जगतापांना आणि शिवतारेंना दोघांनाही डोकेदुखी ठरलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं निश्चितपणे या ठिकाणचा निकाल असा कुठलाही मतदार वन साईड सांगू शकत नाही की हे उमेदवार निवडून येतील, हे उमेदवार पडतील. मला असं वाटतं की 23 तारखेला पुरंदरचा निकाल हा अनपेक्षितपणे लागेल. चर्चा पुणे शहराची सुद्धा करावी लागेल. पुणे शहरामधले काही मतदारसंघ असे आहेत की जे अत्यंत स्वाभाविकरित्या अनपेक्षित निकाल देऊ शकतात. चर्चा त्यानिमित्तानं कसब्याची आहे आणि कसब्याच्याच बरोबर शिवाजीनगरची सुद्धा. आपण निरीक्षणं ऐकून घेणार आहोत पत्रकारांची. 50 वर्ष भाजपची सत्ता असलेला कसबा 1 वर्षापूर्वी धंगेकर यांनी जिंकला. आता धंगेकर परत निवडून येतील का रासने त्यांना पराभूत करतील याकडं सर्वजण आतुरतेनं म्हणजे पाहत आहेत. कारण दोन्ही बाजूनी आम्हीच जिंकणार असे दावे केले जात आहेत. कार्यकर्ते ते हमरी तुमरी आहे. त्यामुळं तो निकाल जो असेल तो जर परत धंगेकर आले तर तो परत धक्कादायक ठरू शकतो. दुसरा पुण्यातला खडकवासला हा अतिशय वांजळे यांच्या उमेदवारीमुळं वांजळे हे कोणाची मतं घेणार आहेत यावर तिथली इलेक्शन ठरते. त्यामध्ये भाजप विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी यांच्यामध्ये जी लढत चालली आहे त्यामध्ये मनसे हा 20,000पर्यंत जाताना खडकवासला त्याच्यावर ठरेल आणि त्यानुसार ती मतं इकडं तिकडं फिरतील. हे आपले पुणे शहरातले हे दोन आहेत. बाकी नशिबवान ठरलं आहे ते सिद्धार्थ शिरोळे. तिथं काँग्रेसचे 2 उमेदवार उभे राहिल्यामुळं मतविभागण्याचा थेट फायदा हा भाजपला होईल आणि शिवाजीनगरमध्ये तिथं निवडणुकी भाजप युतीच्या बाजूने येईल. आपण जशी बारामतीची चर्चा केली तशी अत्यंत स्वाभाविकरित्या चर्चा असणार ती नगर म्हणजेच कागदपत्रावर अहमदनगर आणि त्याचप्रमाणे जनतेच्या मनातलं नाव अहिल्यानगर. पण त्यातला एक मतदारसंघ आहे कर्जत जामखेड. या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये पवार वंशज रोहित पवार मैदानात आहेत. त्यांना आव्हान दिलंय ते राम शिंदे यांनी आणि त्या संदर्भातला एक संकेत आपल्यापर्यंत पोहोचलाय. काय होऊ शकतं कर्जत जामखेड मतदारसंघात पहा. रोहित पवार अडचणीत आहेत असा एक संकेत आपल्या समोर येतोय. तसं निरीक्षण आपल्यापर्यंत आणलेलं आहे ते पत्रकारांनी. आणि या निमित्तानं काय कारण आहेत कारण राम शिंदे हे रोहित पवार यांना आव्हान देत आहेत. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे रोहित पवार हे विद्यमान आमदार आणि उमेदवार आहेत. राम शिंदे यांचा पराभव त्यांनी मागच्या वेळेला केला आणि त्यानंतर पुढची 5 वर्ष असं काय झालं की विद्यमान निवडणुकीमध्ये ते अडचणीत आहेत असा अंदाज व्यक्त होतोय. नगरमध्ये रोहित पवार यांच्यासमोर यावेळेला अडचण होते. राम शिंदे त्यांचे समोरचे उमेदवार होते भारतीय जनता पक्षाचे. मागच्या वेळेला राम शिंदे यांना त्यांनी हरवलं होतं. पण यावेळेचं चित्र जरा थोडंसं वेगळं आहे असं एकूणच बोललं जातं आहे. पण तिथली ही लढाई खूप अटीतटीची आहे कारण स्वतः शरद पवार तिकडे त्या नगरमधल्या सभांमध्ये स्वतः रोहित पवारांच्या बरोबर होते. विशेष या विश्लेषणात्मक बातमीपत्रात तुर्तास इतकंच. आपण भेटत राहू याच वेळेला आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींची तसंच सामाजिक बदलांची चर्चा नक्की करू. मी प्रसाद काथे या बातमीपत्रात इथंच थांबतोय. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.